हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे. माझं नाव भक्ती, स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आहे समजचं बोरनान आणि त्याचं म्हणजे पहिली संक्रांत तर आहे ती. तर काल होती संक्रांत आणि आज आहे करी दिन. तर करी दिवशी ना बाळाचे जे बोरस्नान असतात ते घालण्याचा कार्यक्रम असतो. तर आज पण समरचा कार्यक्रम होता. सो इथे मी डेकोरेशन वगैरे इथं करायला घेतलं आणि समरचे बाबा इकडून तिकडे समर्थला घेऊन फिरत होते, कारण समर्थ खूप रडत होता. तर इथे छानशी विकत मी असं पतंग वगैरे आणलं होतं. समरच्या काय डेकोरेशनचं सामान आणलं होतं. बोरस्नानचं छोटे छोटे पतंग होते ते इथं लावून घेतलं आणि आमच्या भीतीला ना ऑइल पेंट केलं नाही, त्यामुळे इथं काही फुगे चिटकत नाही. तरी मी येताना फुगे आणले होते. एकदा ट्राय करून बघूया आपण चिटकले तर चिटकतील, नाही चिटकल तर असू द्या म्हणून. आता इथं फुगे वगैरे आम्ही फुगून घेतो आणि छान असे ब्लॅक येलो वगैरे फुगे होते ते इथं आता एकात एक घालून नाही असं वरून चिटकवायचं होतं. सो आता इथं तर काही चिटकत नाही आहेत ते. आता इथं ना मी असं लावायचा प्रयत्न करते किती, पण ते मला असं वाटत होतं की पडतील, पण ते नंतर ना वारा आल्यानंतर ते पडलेच. आता ते जाऊ द्या. त्यानंतर खालचं वगैरे डेकोरेशन लगेच मी ते करायला घेतलं. आता हे दोन बाजूला फुगे दिसत आहेत ते वरूनच खाली पडलेले आहेत, ते आम्ही कडलं ठेवलं असं. आता हे झेंडूची फुलं वगैरे बारीक करून ना ते आता असं छोटे छोटे असं करून घेतलं आणि तुकडे केल्यानंतर हे कडेला लावून घेतलं. त्यानंतर छानशी असं समरच्या नावाने ना रांगोळी काढली, समरचे पहिलेच बोरस्नान म्हणून. त्यानंतर समरचे जे खाऊ होते, आता जे बोरस्नानला साहित्य लागतात, बोरं, ढाळे, वटाण्याची शेंग किंवा बिस्किट असू दे, ते ह्या धुरणामध्ये मला ठेवायचे, म्हणजे छोट्या छोट्या वाट्यामध्ये हे खाऊ ठेवायचे होते. तर आता इथं पण मी सजवून घेतलं झेंडूच्या फुलांनी. आणि आता एकामध्ये ना जे बेकरीमध्ये घारी येते ते इथे एकात ठेवलं. त्यानंतर एकात बोरं ठेवलं, एकात डाळे ठेवले आणि एकामध्ये चॉकलेट पण ठेवलं आणि एकात बिस्किट ठेवायचं होतं, पण मला घाई गडबडीत मी विसरूनच गेले. मग त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग ठेवली नंतर. आता इथे समरचं पण मी लगे आवरून घेते, कारण समर्थ झोपेतून उठला होता. तसा तो झोपला होता. 10 मिनिटच झालं होतं त्याला झोपून. सध्या तर काय समर झोपतच नाही, कारण त्याला ताप आणि तो खूप चिडचिड करतोय. लगेच त्याला मूडमध्ये होता म्हणून लगेच त्याला कपडे वगैरे घातलं, लगेच वाळी वगैरे घातलं. आणि त्यानंतर मेन मोठा प्रॉब्लेम होता की समर्थ जे खारीचे दागिने असतात ते ठेवेल की नाही, किंवा ते घातल्यावर चिडचिड करेल असं मला वाटत होतं. समरचे बाबाजवळ समरला घेऊन बसले, त्यावर मी आता तयार होते. आता एकदम सिंपल अशी साडी घेतली होती म्हणजे घरचीच होती. तेच इथं मी घालणार आहे, कारण की प्रत्येक वेळेस साड्या घेणं, किंवा साड्यात तर खूप आहेत माझ्याकडे, पण मला साड्या घालायचा खूप कंटाळा आहे. त्यामुळे एकदम सिंपल साडी आता घातली. आणि आता इथे समर्थला ना दागिने घालायची वेळ आली होती, कारण तो घालू देत नव्हता, रडत होता. आता इथे तुम्ही बघू शकता, हे आमचे नखरे होते. डोळे चोळायचं, हे करायचं, किंवा ते हातात पकडायचं. तर आता इथं ना समोरच्या आतोनी कसं बसं ते घालून घेतलं. त्यानंतर सगळं झाल्यानंतर आम्ही जाऊन तिथं बसलो. त्यानंतर समोरचं औक्षण वगैरे केलं, माझं पण औक्षण केलं, म्हणजेच की मला पण हळदी कुंकू लावलं. आणि आज आम्ही हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठेवलो होतो घरी, म्हणजे की काल पण हळदी कुंकाचा कार्यक्रम होता आणि आज जेवढ्या राहिलेल्या बाया होत्या त्यांना आम्ही घरी बोलवलं होतं. तसं की हळदी कुंकाचा पण कार्यक्रम होईल, किंवा समरचं बोरस्नानचं पण काही होईल. त्यामुळं तर जेवढ्या बायका आल्या होत्या त्यांना अगोदर हळदी कुंकू लावलं, पाया वगैरे पडलं, तिळगुळ दिलं, वाण दिलं आणि पाया पडून ना त्यानंतर लगेच समर्थचं आम्ही करायला घेतलं बोरस्नान. आता इथं समर्थला कुंकू लावतोय, तो पण चिडचिड करतोय, सारखं खुळखुळा वाजवावं लागत होतं त्याच्यासाठी. आणि जेवढे दागिने होते ते पण त्याला कडकड करत होते, त्यामुळे थोडेफार दागिने ठेवलं होतं त्याच्याजवळ. आणि ना लगेच ना इथं समोरचा बोरस्नान म्हणजे लहायने आंघोळ घालायचं पण सुरू झालं. आता कॅमेऱ्यात जास्त फोटो पण मी काय काढले नाही आणि व्हिडिओ पण माझी नीट निघाला नाही, तर तो तुम्ही समजून घ्या. तर आता इथं 6 बायकांनी मिळून ना समोरचा म्हणजे बोरस्नान हे पार पाडलेलं आहे. तर त्यानंतर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एवढ्या बायका आल्या होत्या, एवढ्या राहिल्या होत्या, आहे आमच्या शेजारच्याच काही होत्या. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला ना रात्री समर्थ खूप आगाऊपणा करत होता, मग त्यामुळे लगेच मी मध्ये गेलं आणि जेवढे बायका होत्या आलेल्या त्यांनी सगळ्यांनी उखाणा घेतले होते, पण मी आत होते त्यामुळे मला ते शूट पण करता आलं नाही आणि मी बघितलं पण नाही. नंतर मला कळालं की हो, उखाणे घेतले होते. आणि आमच्या साहेबांची नखरे असे काही चालू होते. 7वा लागला म्हणजे 7वा लागून 2 दिवस झालं होतं, तर असं काय करतोय तो. आता पुढं चलून काय काय आगाऊपणा करणार आहे काय माहिती. तुम्हाला नक्कीच बघायचं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया आणि अशाच एका व्लॉगमध्ये. चला बाय.